हिमाचलमध्ये ड्रग्सचा विळखा घट्ट. 4 वर्षात एकाच केंद्रात 13,000 तरुणांवर उपचार. इंडियाज बॅटल अगेन्स्ट ॲडिक्शन. खूप उशीर होण्याआधीच शाळा आणि पालकांनो जागे व्हा. गांजा ते हिरोईनचा जीवघेणा प्रवास. 16 ते 28 वयोगटातील तरुण पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर. व्यसन हा आजार आहे, गुन्हा नाही. तरुणांना शिक्षेची नव्हे तर उपचारांची गरज. आज मी तुमच्या समोर एक बातमी नाही तर आपल्या घराघरात पोहोचू पाहणारं एक भीषण संकट घेऊन आली आहे. आपण ज्या मुलांना, ज्या किशोरवयीन तरुणांना आपल्या देशाचं भविष्य मानतो, ते भविष्य आज एका अंधाऱ्या, जीवघेण्या विळख्याकडे ओढलं जातंय. मी बोलते अंमली पदार्थांच्या म्हणजेच ड्रग्सच्या वाढत्या व्यसनाबद्दल. तुम्हाला वाटेल ही समस्या फक्त मोठ्या शहरांची किंवा चित्रपटांपुरती मर्यादित आहे, तर तसं अजिबात नाहीये. शांत आणि निसर्गरम्य समजल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातून एक अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे जी ऐकून कोणत्याही पालकाचा थरकाप उडेल. गेल्या 4 वर्षात एकाच केंद्रात तब्बल 13,000 तरुणांवर उपचार झाले, ज्यामध्ये 9वी आणि 12वीत शिकणाऱ्या शाळकरी मुला-मुलींचा समावेश आहे. आज आपण यावरच सविस्तर चर्चा करणार आहोत की एक समाज म्हणून, एक पालक आणि शिक्षक म्हणून आपली नेमकी कुठे चूक होते आणि खूप उशीर होण्याआधी आपण कोणती पावलं उचलली पाहिजे. पाहुयात हा सविस्तर आणि डोळे उघडणारा विशेष अहवाल. देशाचे भविष्य मानली जाणारी तरुण पिढी सध्या अंमली पदार्थांच्या भीषण विळख्यात अडकत चालली असून हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि शिमला परिसरातून समोर आलेली आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. वर्ष 2022 ते 2026 या अवघ्या 4 वर्षांच्या काळात कुल्लू जिल्ह्यातील भुंतर येथील व्यसनमुक्ती केंद्रात तब्बल 13,000 लोकांनी उपचार घेतले. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये 16 ते 28 वयोगटातील किशोरवयीन मुले आणि तरुणांचा भरणा अधिक असून यात सुमारे 1500 मुलींचाही समावेश आहे. सुरुवातीला केवळ कुतूहल किंवा शैक्षणिक ताणापासून तात्पुरती सुटका मिळवण्यासाठी गांजा घेण्यापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे हेरोईन आणि प्राणघातक अंमली पदार्थांचे इंजेक्शन घेण्यापर्यंत पोहोचत असल्याचं वैद्यकीय तज्ञांचं म्हणणं आहे. कुल्लू येथील टीचर्स होम कमिटीचे प्रमुख श्यामलाल हांडा यांच्या अनुभवानुसार 9वी आणि 12वी सारख्या शालेय वर्गातील हुशार विद्यार्थीही या व्यसनाच्या आहारी जात आहेत. या मुलांच्या वागण्यात अचानक बदल होणे, नियमित विद्यार्थी अचानक एकलकोंडा होणे, शाळा बुडवणे, शैक्षणिक व क्रीडा कामगिरी खालावणे, अचानक जास्त पैशांची मागणी करणे आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. IGMC शिमला येथील मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिनेश दत्त आणि डॉक्टर प्रवीण एस भाटिया यांच्या मते गांजा घेणाऱ्यांचे डोळे नेहमी लाल होणे, भूक जास्त लागणे आणि मनस्थितीत तीव्र चढउतार होणे अशी लक्षणे दिसतात. तर इंजेक्शन्स घेणारे तरुण हातावरील सुईचे व्रण लपवण्यासाठी उष्ण हवामानातही पूर्ण बाह्यांचे कपडे घालू लागतात. या तीव्र व्यसनामुळे केवळ मानसिक आरोग्यच बिघडत नाही तर हेपेटायटिस C, असुरक्षित सुयांमुळे HIV संसर्ग, हृदयविकार आणि अतिसेवनामुळे मृत्यू होण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. हा धोका टाळण्यासाठी केवळ घोषणाबाजी किंवा वर्षातून एकदा स्पर्धा आयोजित न करता शाळा आणि पालकांनी एकत्रितपणे कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. शाळांमध्ये अंमली पदार्थ विरोधी राजदूत नियुक्त करणे, रोज सकाळी संमेलनादरम्यान 15 मिनिटे यावर चर्चा करणे, मासिक समुपदेशन शिबिरे घेणे आणि शाळांजवळील परिसरावर पोलिसांच्या मदतीने नजर ठेवणे आवश्यक झालंय. डॉक्टर सत्यव्रत वैद्य यांच्या मते व्यसनाची शंका आल्यास पहिली पायरी म्हणजे लघवीची चाचणी करून वैद्यकीय सल्ला घेणे होय, ज्यानंतर 28 दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमातून औषधोपचार, व्यायाम आणि समुपदेशनाने मुलांना पूर्ववत करता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यसन हा गुन्हा नसून एक मानसिक आजार आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना केवळ व्यसनी म्हणून हिणवण्याऐवजी त्यांना समाज आणि कुटुंबाकडून प्रेम, योग्य वैद्यकीय उपचार, मार्गदर्शन आणि स्वीकृती मिळणे गरजेचे आहे. तरच आपण आपली तरुण पिढी वाचवू शकतो. हा संपूर्ण अहवाल पाहिल्यानंतर एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्वच्छ होते, ती म्हणजे व्यसन हा केवळ त्या एका मुलाचा किंवा त्या कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न राहिला नाही. ही आपल्या संपूर्ण समाजाची सामूहिक लढाई आहे. तज्ञ डॉक्टर सांगतात की किशोरवयीन मुलं अभ्यासाच्या, करिअरच्या किंवा कौतुक करण्याच्या ताणामुळे या चुकीच्या मार्गाला लागतात. अशा वेळी त्यांना गुन्हेगार म्हणून वागवून किंवा त्यांच्यावर व्यसनी असा शिक्का मारून चालणार नाही. लक्षात ठेवा, व्यसन हा एक आजार आहे आणि या आजारावर केवळ औषधांनी मात करता येत नाही.
त्यासाठी गरज आहे ती पालकांच्या विश्वासाची, शिक्षकांच्या सतर्कतेची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या समाजाच्या खंबीर साथीची. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. नमस्कार.